सिडकोकडून पाईपलाईनसाठी भोगावती नदीत खोदाई, पेणचा महसूल आणि जलसंपदा विभाग अंधारात। पेण शहराची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या भोगावती नदीला गेल्या 3 ते 4 वर्षात अतिक्रमणाच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे। याकडे महसूल आणि जलसंपदा खाते उघड्या डोळ्याने पाहत असून दिवसेंदिवस नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत आहे। सिडकोनेही आपली पाईपलाईन विरेश्वर धरणापासून पुढे नदीतून टाकण्यास सुरुवात केली असताना महसूल किंवा जलसंपदा खात्याला काहीही माहिती नसल्याचे समोर येत आहे। 11 डिसेंबर रोजी पेण प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी सकाळी भोगावती नदी गाठली तेव्हा समोर आलेले चित्र खूपच विदारक होते। नदीपात्रात मोठ्या प्रमाणात दगड फोडून उत्खनन केले होते, तर काही भागात मोठ्या प्रमाणात मातीचा भराव देखील केलेला दिसत होता। पाईप कट करण्यासाठी गॅस कटरला वापरण्यात येत असणारा गॅस हा घरगुती वापराचा होता। त्यामुळे प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी तहसीलदार तानाजी शेजाळ यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधून नदीत सुरू असलेल्या अतिक्रमणाबाबत कल्पना दिली। त्यांना नदीत असा काही प्रकार सुरू आहे हेच माहीत नव्हते। त्यांनी तातडीने घटनास्थळी मंडळ अधिकारी सुजाता जाधव, तलाठी अनिकेत पाटील, महसूल सेवक सचिन घरत, किरण पवार यांना पाठवले। त्यांनी तातडीने सर्व बाबींचे पंचनामे केले। प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी सखोल माहिती घेतल्यानंतर असे समजले की सिडकोकडून पाईपलाईन टाकण्यासाठी जागा संपादित केली आहे, परंतु त्या जागांवर अतिक्रमण झाल्याने अतिक्रमण खाली न करता सिडको बिनधास्तपणे नदीत अतिक्रमण करून पाईपलाईन टाकत आहे। सिडको अतिक्रमण करणाऱ्यांना अभय देत आहे असे चित्र या ठिकाणी पाहायला मिळाले। किरण बांधणकर, संवाद मराठी लाईव्ह, पेण। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।